पावसाचं वातावरण झालं बा. ट्रॅक्टरवाल्याला म्हटलं होतं ये लवकर, तर काय आलं नाही. हे काय खरं नाही बा, स्वतःच पाहिजे. मामाजी या पोहा. चालतंय चालतंय. वा सुनबाई, 6 महिने झाले लग्नाला, पण नाश्त्याची वेळ काय चुकत नाही बरं का तुझी. येळेत म्हणजे येळेतच नाश्ता असतोय बघ. माझा पोरगा तिकडे नोकरीला आहे, पण कधी जाणून नाही दिलं बरं का तू. असं वाटतं माझा लेकच माझ्यापाशी. सगळी कामं करते तू, काय कमी पडून नाही दिलं बघ. सकाळी आंघोळीला पाणी सुद्धा गरम गरम दिलं तू. मस्त चुलीवर तापवलेलं, बऱ्याच दिवसांनी आपल्या चुलीवरच्या पाण्याने आंघोळ केली. अंग शेकून निघलं बा. पोहे खाऊन घ्या मामाजी, मी तुमच्यासाठी चहा करून आण. बरोबर, आता संपवतो. काय भारी पोहे केलं तू. वा हाय ना. काय सुनबाई भेटली गाड्या आपल्याला, लेकीप्रमाणे जीव लावती. लेक लग्न होऊन गेली माझी, पण सुनबाईला बघितलं ना, लेकीचीच आठवण येते. खरंच सासरा म्हणजे बापाप्रमाणे जपते बुवा. मन तृप्त झालं बुवा. अशीच सकाळ पाहिजे. मामाजी चहा. हा हा. आणि प्लेट कुठं ठेवली पोह्याची? अगं प्लेट हे काय तिकडे ठेवली, घेऊन जा बरं का जाताना. हा हा. बरं सुनबाई, घरात सगळं आहे ना, भाजीपाला किराण्याचं सामान? हा हा हाय सगळंच. हायला, तूच घेऊन आली काय? हा आणले ना मीच घेऊन. अगं सगळी कामं तूच केल्यावर मी काय करायचं? थोडी तरी मला ठेवत जा काम. नाही तुम्ही निवांत आराम करत जा फक्त. बरं आहे बाबा, तुझ्यासारखी सून भेटली ना, आम्हाला आरामच आहे बघ आता. चालतंय, घ्या तुमची कामं करू. आणि दुपारी काय करणार आहे स्वयंपाकाला? दुपारी शेवग्याचे शेंगा. शेवगाच्या शेंगा करते होय? आणि चपाती आणि भात. बरं बरं, करा करा, काय नाही अडचण. हा हा. आईला पडवीत एखादा फॅन बसून घ्यायला पाहिजे चांगला. कसं दुपारचं बसलं निवांत, गार वार लागते. काय अन्न लय निवांत बसला. हा बसलोय आपलं, आता काय करणार. काय चाललंय तुझं? काय नाही, गेलो होतो मळ्यात चक्रीला. हा हा हा. आलो वावरातून, म्हणलं अण्णा बसलाय निवांत, बसावं जरा गप्पा मारीत. नाही, वावरात कामच चालू आहेत बरं का. हे काय आम्ही बाया लावलेत खाली खुरपायला तिकडे. किती आहेत खुरपायला बाया? 8 बाया आहेत खुरपते रानात. हा. अरे अण्णा, आमची सुनबाई घरचं करती आणि रानात अख्खा एकटी खुरपी ती. रानात एकटी? घरातलं करून 7 वाजता रानात असती. आईला, आणि आम्ही इकडे मोकर बाया लावत बसलोय खुरपायला. मग तूच सांगतो 8 बाया आहेत. 8 बाया म्हणजे 300 रुपये रोज धरलं तरी 8 त्रिक 24. अरे 2400 रुपये रोजचं चाललंय आमचं. रोजचं चाललंय. आईला, पण सुनबाईने जायला पाहिजे ना मग आमच्या. ते तू सांगायला पाहिजे ना. कशाचं काय आता सांगून उपयोग आहे. घरातली कामं. आता तुमची सून बघा, घरातली करून रानातली कामं करते. मग आमच्या सुनेनी करायला नको आता. घरातले काम, त्यांचे पोरं शाळेत आवरून द्यायच्या काढून, आणि रानातलं काम, वरून जनावराला घासाचं गठुडं येतं नाही. आईला, आमच्या इथं तर गुर सुनबाईला काय झाले मग रानात जायला? अरे घरातली कामं अशी पोरं बाळ नाही अजून. तुमच्या इथं तरी पोरांचं डबं फिबं करायला लागतं. पोरांचे डबे. आमच्या इथं काय काम आहे तवा? काही काम नाही. फक्त मला काय आपलं 2 टाइम खाऊ घातलं की नुसतं बसायचं. आणि मी म्हणतो घरातले काम पडत असेल, रानात जायलाच नको, असं झालंय यांचं. हा, रानात जायचं, काम करायची, पैसे कोणाचे वाचणार रे? मी गेलो, यांनाच येत ना पैसे सगळे राहिलेले. मग काय नको यांना. आणि म्हशी काय कमी आहेत का आपल्याकडं? 10-15 म्हशीचं एकटी करते. आमच्या इथं गुरं नाही काय नाही. अहो उलट मी तर म्हणतो, घर कामून रानातली कामं करून 2 म्हशी पाळल्या पाहिजेत. येता गावताची पिंडी आणली तर काम होतंय. घरी दूध पण होतंय आणि थोडं फार जात जाईल डेअरीला. आणि मी म्हणतोय तरी आमची सुना अशी कशी मग काय कामच नाही म्हणा की हिला. आता ते तूच सांगतोय तोंडाने, मी काय म्हणू. नाही ए ना, मला आहे ना जरा नीटच करायला लागेल आता. असं एवढं डिल्ल सोडून नाही जमणार. रानात काम करायला नको, आणि घरात कामाच्या नावाखाली 4 भांडी इकडची इकडे केली म्हणजे झालं, लय मोठा तीर मारला. हे लाभाड झालेस तू ना, लय बेकार. नाही, मी आता आहे ना नीटच करतो बघ. अरे बरं झालं तू आला, माझं डोळे तरी उघडलं खाडकुनी. आमच्या घरात टीव्ही आहेत फक्त नावाला, पण चालू सुद्धा करायला टाइम नाही कामामुळे. आमची सून एक मालिका सोडत नाही. हाय दिवसभर टीव्ही पुढे. हा, योच फरक आहे मग. नाही, त्याच्यामुळे जरा आमचं घर माग जायला लागले. आता आहे ना काट्यावर धरतो अशी तिला.
चालतंय बरं बरं जातो झालं. अण्णा मी मग. हा जातो आता. पण बरं झालं तू सांगितलं, आता नीटच करतोय मी सगळं. हा, तेच मी म्हणलं एवढा खर्च चाललाय मग कर अण्णाच्या कानावर घाला. नाही नाही, पण यांना काय नको का, शिकल्या सवरलेले पोरी येला का. चालतंय जा तू, बघतो मी आता. एवढं मग करा व्यवस्थित. हे नीटच करीत असतोय मी आता, मी सोडत असतोय होय. हे हा येतो. हा हिला म्हणजे सुनबाई काय कामाचीच नाही आपली, लक्ष ठेवायला पाहिजे. हिला आहे ना आता काठ्यावर धरतो चाल. सुनबाई, सुनबाई. हा बोला ना मामाजी. काय बोला ना, हा आरडू आरडू घासा गेला माझा. उठ उठ, लगेच बसली, आली की बसली. काय चाललंय तुझं, काय करती? रानात तिकडं 8 बाया लावल्यात, 8 बाया, 8 त्रिक 24, कळतं का तुला काय? आणि तू बसली इथं. अरे जायचं त्या बायांबरोबर खुरपून लागायचं पटापटा. बायांच्या पुढे पात गेली ना मालकाची तर त्या काम करतात, नाही तर त्यांचं चाललंय निवांत आपलं, आहे ना. सासरा मोजितोय नोटा, तुम्ही बसलाय इथं आणि त्या तिकडे कामाला थुका लावते ते. आज सुट्टीच्या टायमाला 5 वाजता रानात जातो आणि त्या बायांना सांगतो उद्यापासून अजिबात यायचं नाही. तू जायचं आणि तो सगळा भुईमुख खुरपून घ्यायचा. काय काही अडचण नाही मामाजी, चालते, मी आत्ताच निघते खुरपायला. हा याला म्हणतात काम. आणि हा आतापर्यंत तू जायला बी पाहिजे होतं आणि पुढे पात न्यायला पाहिजे होती. आता ते पुढे तू माग पटत का तुला? पटत नाही, जाते मी लगेच आता. लगेच निघ. हा हा. सगळं सांगायला लागतंय यांना. अण्णा उठा ना, काय आलं? बस बस, काय नाही, पडलो होतो जरा निवांत आपला. हा का, हा बरे वा, चाललाय आराम चांगला तुमचा. हा आराम म्हणजे काय आता, हा कुठे गेल्या? खुरपायला. खुरपायला? हा का म्हणून? का म्हणून म्हणजे त्या बघ रानात एक तरी आता तुला बाई दिसते का खुरपायला? पहिले होतं ना. मग एवढ्या बाया असायच्या मजूर रानात, सगळी काढून टाकली. होय. आणि मग घरी बसल्या बसल्या काय काम आहे तिला? नुसतं घरात बसायचं, टीव्ही बघा, आमकं करा तमकं करा आणि मला घर कामी. घर काम उरकायचे घरातली, रानात पाळायचं म्हणलं. हो अण्णा, आपण एवढं काम ते एकट्या करते का? करते ना. हा अरे लोकांच्या सुना बघ, अख्खं वावर हँडल करतात आणि यांना एवढं जमाना का खुरपायला? हा काय बाई, किती बाया होत्या आपल्यात, पण मामाजींनी सगळे बाया काढून दिले आणि मला खुरपायला लावला. काय, मीच खुरपणार आहे आता. मामाजीला सगळं वावर खुरपून दाखवते आता मी. काय वहिनी, ए, काय खुरप राहिले बाई? हा हा का, तुम्ही घरीच काम करत होते ना आता, आणि बाया लावल्या होत्या खुरपायला, त्यांचं काय आलं? काय सांगू भाऊजी, आमच्या वावरात 6 बाया होते, पण मामाजींनी सगळे बाया काढून दिला आणि मला खुरपायला लावला. अयो, तुम्हाला एवढं उन्हात आणायचं काम करायचं कसं हो? तुम्हाला पहिल्यापासून सवय नाही एवढी. हा आता कसं काम करतात तुम्ही? तुम्ही मस्त किती घरी मस्त चहा बनवून द्यायचे मी आल्या आल्या. आता तुम्ही इकडे येतो, मी गेलो होतो घराकडं, पण तिथं आवाज दिला तुम्हाला, पण तुम्ही नव्हत्या. मग तुमचे सासरे भेटले, तर ते म्हणले की नाही का ती खुरपायला आहे, मग मी आलो इकडं. तुम्हाला जमतं का हे काम? हा, जमत ना. जमतं होय? हा, तुम्हाला पण सवय नव्हती ना पहिल्यापासून? सवय नव्हती भाऊजी, पण आता काय करावं लागते. जाऊन द्या. अहो तुम्ही नाही का सासऱ्याला बोलायचं ना डायरेक्ट फटकनी, की नाही का मला जमत नाही काम, आणि कायला सांगता, कशाला करता तुम्ही एवढं काम? हा हे काय सोपं आहे का उन्हात आणायचं काम करायचं? होय. हो, तुमचं मस्त नाही का एवढं मोठा बंगला आहे, त्या निवांत राहायचं, बोलायचं सासऱ्याला तुम्ही की नाही का मला नाही जमणार काम म्हणून. हा असं तडकणी असं घाबरायचं नाही अजिबात, फटाफट बोलायचं. मस्त मान्य आहे सासरा आहे तुमचा, पण मग त्यांना पण समजायला पाहिजे ना की माझ्या सुनेला हे काम कायला सांगायचं म्हणून, आहे का नाही? हा, तुमचा नवरा बाहेरगावी कामाला आहे, त्यांना माहिती आहे का हे सगळं? नाही, मी त्यांना नाही सांगितलंय काही. नाही माहिती होय? नाही, फोन लावून त्यांना पण सांगा ना, हे माहिती पाहिजे घरातलं. हा मी बापलेकांमध्ये भांडणं नाही लावून देऊ शकत, आणि वावर काही आपलाच आहे, दुसऱ्यांचं नाही आहे. अयो वहिनी, तुम्ही किती भोया हो. ते तुमचा सासरा तिकडे निवांत झोपलाय आणि तुम्ही इकडं कामाला राबून दिलंय. तुम्हाला त्या बाया होत्या त्यांना पण काढून दिलं आणि तुम्हाला हे अख्खं काम करायला लावताय. बघा आता तुम्हाला काय असं ते काय बोलणार आता मी तरी. येऊ का? हा हा? हा, या मग. हा हो. हा. नाही,
मी कशाला करू हे काम? भाऊजी बोलले ते खरंच बोलले. मी नाही करत हे असले काम. चालले मी, बघतेच आता त्यांच्याकडे. काय गडा सुनबाईचा पत्ते नाही. मामाजी, मी नाही करत वावरातले काम. वावरातली कामं करत नाही म्हणजे? वावरातली कामं करत नाही म्हणजे कोण करणार मग? लावून घ्या तुम्ही बाया वावरात. मी नाही करत काम कोणतेच त्यातले. वा, बाया लावायच्या. तू काय करणार मग? चल द्या चहा ठेव. मी नाही करत चहा. अरे लय बोलायला लागली रे तू. वावरातली कामं करणार नाही, चहा ठेवणार नाही, मग आता मी करून प्यायचं का? त्या तुम्हीच करून, मी नाही करत. करत नाही म्हणजे? करत नाही म्हणजे तुला सांगतोय बरं का, सांगितलं तेवढं करायचं तू, फक्त मला उलट नाही बोलायचं. उलट म्हणजे तुम्ही पण नीट बोला. माझा नवरा पैसे पाठवतो, फुकट नाही खात मी. असं म्हणता ना तुम्ही. नाही राहत मी इथं, जाते माझ्या नवऱ्या करत. नवऱ्याकडं? आणि मग हिथं कोण मला तुकडा बिकडा खाऊ घालणार? तुमचे तुम्हीच करा आणि तुम्हीच खा. मी घरातलेही काम करू आणि शेतातलेही काम करू आणि तुमच्या ऐकूनही घेऊ वरून. ऐकून नाही पण निधन चहा तरी आण ना मला वेळेत. मी नाही रिकामी तुम्हाला चहा आणायला. अरे बर तुझं आवरल्यावर काय ना, पण दे ना तेवढा चहा. अडलंय माझं, मला नाही वेळ. मी चालली मी. हिला काय झालं हिला नेमकं? सल्ला का दनादन उलट बोलली मला. बघतो हिला नंतर. सुनबाई, हिचं काय करते तू? अगं अख्ख्या घरात शोधलं मी तुला. बसले निवांत. निवांत? आणि ते जेवणाचं बघ ना. अगं भूक लागली मला, जेवणाची वेळ झाली. अजून नाही वेळ. मी नाही केलं स्वयंपाक वगैरे. बसली निवांत तर बसूनही देत नाही. आले लगेच भूक लागली करत. सुनबाईला झालं काय? या काय की अशी का बरं वागायला लागली माझ्या बरोबर? आधी तर सगळं वेळेत चहा पाणी करीत होती, मामाजी मामाजी करत होती. विचारायला पाहिजे तिला. सुनबाई, बोला ना. एक विचारायचं होतं अगं तुला. काय विचारायचं होतं? अगं तू या काही की अशी का ग वागायला लागली? नाही म्हणजे आधी कसं होतं, मला वेळेत चहा द्यायची, नाश्ता आणून द्यायची, माझ्या आवडीचा पदार्थ स्वयंपाकाला करायची, मामाजी मामाजी म्हणायची, आणि जेवणात सुद्धा माझ्या आवडीचा पदार्थ, आणि वेळेत 1 मिनिट सुद्धा इकडचं तिकडं नाही. आणि अचानक काय झालं तुला आज? मामाजी, लग्नात तुम्हीच बोली केली होती की फक्त घरातलेच काम करायचे आणि वावरातले काम मी बाया लावून करून घेईन. ते विसरून गेलेत तुम्ही ना, आता खवडायला लागलेत. हा अगं ते विसरूनच गेलो मी. त्याचं काय झालं माहितीये का? ते आपले शेजारी नाही का संतोष भाऊ, ते आलं होतं एक दिवशी माझ्यापाशी, आणि ते मला काय म्हणलं, सुनबाईला धाकात ठेवली पाहिजे, मुठीत ठेवली पाहिजे, बाया लावून काम करून घेण्यापेक्षा तिला वावरात पाठवत जा. त्यांनी मला आपलं कान भरून दिलं, आणि मी तेव्हापासून मग हिडीस पिडीस करायला लागलो, रागाने बोलायला लागलो, तुझ्या रुबाब करायला लागलो. असं झालं ते सगळं. हो मामाजी, मी किती तुम्हाला आपल्या बापासारखं जीव लावत होती आणि तुम्ही शेजारचे ऐकून मलाच त्रास द्यायला लागले. माझंच चुकलं बरं का. अगं तुझा नवरा मस्त पैसे पाठवतोय, घरात पैसा पाणी पडू नये, तरी सुद्धा उगा रुबाब झाडायचं म्हणून मी तुला कामावर पाठवत होतो. पण आता कामावर जायची काही गरज नाही, तू आपली घरातलीच कामं बघ. पण म्हातारपणात माझी ठेप ठेव बाई. काय माहितीये का, सुनाला शेवटी पोरीप्रमाणेच वागवायचं असतं, तिच्यावर मोकार धाक नसतं जमवायचा. हेच चुकलं माझं. ते शेजारी संतोष भाऊ आहे ना, त्यांनी कान भरलं माझं. पण आता नाही. आता असलंय ना, चाड्या चुगल्या लावणाऱ्या माणसांना आहे ना, घरातच घ्यायचं नाही. चांगलं चाललेलं असलं की वाटोळं करून जाते ती. बरं ते जाऊ दे. आता करते ना स्वयंपाक? करते ना मामाजी, मी तुम्हाला तुमच्या आवडीची कढी आणि भजे करते. वा वा वा, चालतंय सुनबाई. हा. जा मग कर. हो. हा आईला आपलंच चुकलं होतं. एवढी चांगली सून माझी, आणि उगा याचं त्याचं ऐकून मी तिला त्रास देत बसलो. नाही नाही, आता आपल्या सुनाला आपण पोरीप्रमाणे जीव लावायचा. म्हणजे ती बी आपल्याला बापाप्रमाणे सांभाळेल.